सकाळी सकाळी आईचा आशीर्वाद घेऊ. ते कधी पण जा भाई, एकदम आरामात जा. आईचा आशीर्वाद घेतला की सगळे काम एक नंबर होतात. चला तर आता आपण निघूयात सकाळी सकाळी मस्तपैकी करण सोबत. आणि आपल्या अजून 2-3 फ्रेंड येणार आहेत. ही बघ आई आली. काच निचलो ना, काच निचलो का करू नीट जाग जा बघासाठी आलो. बघासाठी का आले आता? रात्री राहून भेटला नाही, मी काय करून पण दिला नाही. नको आता काही. तुझा घसा का बसल्यावर? घसा बसली माझं. आई घाबरू नको, मी आहोत त्याच्यावर. काही खायला काही दिलं नाही. राहून दे, चल मी येईन 10 दिवसांत. मी कुठं चाललो? काय भरगोती लागताय ना. नको राहून दे. आई तिथं बरोबर सगळा तू सगळा ह तिथं. गणपती बाप्पा अरे ताकद नाही करण मध्ये. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. भाऊ आला आपला, बघू शकता मला घ्यायसाठी. कुठे चाललो भाई आपण? फिरायला. गाईज सकाळचे 6:30 वाजले. लवकर उठले भाई, फर्स्ट टाइम. मशीन नको ना बोलता आई. दादा या साईडला दादाने चहा प्यायला घेतले. काला चहा पिता, आता माझ्यासाठी ना चावला चहा. हो का, पिता का चहा नाही, कॉफी पिऊन आलो मी. कॉफी पिली. कुठची कॉफी घेतली विचार व्हायला त्याला? स्टारबक्स. गरीब माणूस रे, सोसायटी वापरली. सोसायटी पाऊच तिकडे बनवायचे. बुरवाचे नाही ते नाही, मग पावडर ती ग्राइंड करून घेतली. ते बीन्स मध्ये येतात. अर्धा डेंजर आहे. ते पाव किलो 1100 रुपये घेतले. गाईज फायनली निघूयात आता आपण. बॅग तर माझी पॅक झाली आहे. या साईडला आई पण आहे. माझी आई काय उठली नाही. आई ना उठली रे. आईला उठवायची आता नाक्यावर भेटा आई मला. चला बॅग तर पॅकिंग झाली. जेवढे कपडे झाले तेवढे ठीक आहे. या साईडला माझा दुसरा एक फोन घेतो, एक बॅग घेतो माझी, आणि टावेल बिवेल ना. आता तुला मी ना आईला इतर कवीत बोललेलो. एक पिशवी मध्ये टावेल वगैरे पॅक करू आणि मग निघू. थांबा 2 मिनिटं थांबा. अभी ठीक करके देता हूँ. आई आली असेल तर गाईस सकाळी सकाळी आईचा आशीर्वाद घेऊ. चल आई जाता मी. आईचा आशीर्वाद घेतला की सगळे काम एक नंबर होतात. चला तर आता आपण निघूयात सकाळी सकाळी मस्तपैकी करण सोबत. आणि आपल्या अजून 2-3 फ्रेंड येणार आहेत, त्यांना घेऊन जाऊ. यार गाईज करणने तर 3-4 शूज घेतलेत आणि मी एक पण नाही घेतला. मी एक शूज घेतो तरी पण चला मला कटाला आले यार शूज बीज घ्यायला. यो तो भाई लय डेंजर आहे. करण ओला आली आहे, जाणार ओला मध्ये. करण कणार रन टीचर बॅग राहील ना मधीन. आपली माणसं कुठं? गाडी कुठं आपली? गाडी पुढं काढलेला. चल बॅग ठेवून दे. मी शूज घेतो ना माझ्या गाडींच्या. तर गाईज फायनली कार मध्ये बसलो. अजून आपले 2 मित्र येणार आहेत. त्यांच्या कार मध्ये आपण निघणार. पहिला तो ओला मधून त्यांच्या इथपर्यंत झालं. अच्छे से ड्राइव करना. इस गुलाबी थंडी में मैं करूंगा एंजॉय. लेट्स गो ब्रो. ये तर गाईज घराच्या इथून निघतोय आता आम्ही. ओ माय गॉड काय थंडी लागते यार गाईज, सिरियसली. पहिला तर आपण नाक्यावरती आईला भेटू आणि मग तिकडनं निघूयात. आई मच्छी घेऊन आली नाक्यावरती. सो लेट्स गो. ही बघ आई आली. काच निचलो ना, काच निचलो का करू नीट जाग जा. बघासाठी आलो. बघासाठी का आले आता? रात्री राहून भेटला नाही, मी काय करून पण दिला नाही. नको आता काही. तुझा घसा का बसल्यावर? घसा बसली माझं. आई घाबरू नको, मी आहोत त्याच्यावर. काही खायला काही दिलं नाही. राहून दे, चल मी येईन 10 दिवसांत. मी कुठं चाललो? काय भरगोती लागताय ना. नको राहून दे. आई तिथं बरोबर सगळा तू सगळा ह तिथं. कल्याण बंटी लगेच गेला. ज्याला सोराला येऊन दोन्ही आला. जा नीट जाग. हा जाता मी. टेन्शन नको घेऊ तू. कर बाबा. करीन फोन. बाय बाय. कसारा फोन कर म्हणा. करीन मी. जा तुझा. हाँ बाय. मेरी मम्मी बहुत केयर करती है यार मेरी. क्या करूं, मेरे को समझ में नहीं आता यार. हमेशा ऐसे ही करती है. सीधा रोने पे आ जाती है. सीधा रोने पे आ जाती है. मत जाई मत तू किधर, बस यही कहती है. आईचा लारला. काय बोलू यार गाईस. आईला सिरियसली आता खूप मजा येणार आहे. कसली मजा येणार आहे. नवीन ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला. खरा
रोशन आता पण मी ब्लॉग एडिट करायला तरी टाइम भेटला पाहिजे मला. नहीं ग्रामपंचायत ऑफिस आलो. इसने कॅन्सल किया क्या ट्रिप? अरे नाही ती ही ट्रिप पहिले त्याच्यानं ऍड नाही झाली. मग आता कुठं जायचं बोलतं? याने कॅन्सल केले असे नाही, हुशार असताना कॅन्सल करताना अख्ख पैसे घेतात. घेतलं पैसे त्याने. आता ऑफलाईन मध्ये चालले आपण. मग तेच बोललो. गणपती बाप्पा मोरया. अरे ताकद नाही करण मध्ये. करण जोरशिक. सोडला भाई. मला 2 रोशन आणि 2 करण. फिट 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 मजा घे. खूप मजा. हा आम्ही रोशन म्हात्रे रोशन संते करण मडवी करण भोईर. पूजा वगैरे केली कारण की एवढ्या लांब जायचं आपल्याला. गाईस तुम्हाला बोललो ना एक असतं प्लॅन तोड्या, तो यो प्लॅन तोड्या आहे. येऊ नाही त्याचं लगीन जमले भावा. पहिला तर आपल्याकडनं तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन भाई. धन्यवाद. तुमच्या साखरपुड्याला येऊ आम्ही हा नक्की. मी का बोलता अजून एक येणार होता त्याचं नाव का? करण. करण. करण यो पण करण ना तो पण करण. 2 करण. रोशन 2 रोशन 2 2 करण. 2 रोशन 2 करण. तू पण रोशन कर. माझी गाडी घेऊन गेलो असतो पण तुम्हाला तर माहिती आहे माझी गाडी ब्लॅक आणि त्याच्यावरती ऑलरेडी 50,000 ते 60,000 फाईन आहे. आणि वापस पूर्ण नंबर प्लेट वगैरे माहिती जी वेगळीच आहे त्याच्यामुळे. आणि ही गाडी बघा आता आपली एकदम व्हाईट आणि क्लीन गाडी आहे. सो किया घेऊनच चाललोय आम्ही. आणि फर्स्ट टाइम माझी एवढी लांबची ट्रिप आहे. सो नेपाळ वगैरे आणि ती सुद्धा कार मध्ये. आम्ही 3 जण ड्राईव्ह करणार आहोत. बघूयात कशी होती ही ट्रिप. सो भरपूर 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 एन्जॉय होणार आहे ह्या ट्रिप मध्ये. तर नक्की तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. आता पहिली तर आम्ही करण भाऊनी बघू शकता कसं स्वेटर घातलाय पूर्ण थंडीपासून वाचायसाठी. ये ब्रो ये ते घेतले खायला नेताय सोरात. वा 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 रास आहे खायला रास आहे. काजू कतरी सगळं जाता जाता काय सगळं इकडे चल. साधा गाण्याचा म्हणे बस. साधा गाण्याचा म्हणा ये फरायला लागला एक अजून असते. सो गुड मॉर्निंग गाईज. मी तर गाडीमध्ये झोपूनच गेलो. जसंच गाडीमध्ये बसलो ना तेव्हापासून तुला माहित आहे की माझी झोप पूर्ण झाली नाही तर मी भाई पूर्ण हायपर होऊन जातो. त्याच्यामुळे पूर्ण झोप घेतली आणि झोपून गेलो भाई गाडीमध्ये. आणि आता निघाले आम्ही. आणि आता सध्या तर आम्ही अशा पॉइंटवर आहोत जो नजारा पण बघण्यासारखा आहे. तुम्हाला दाखवतो मी. समृद्धी महामार्ग तुम्हाला तर माहिती असेल कारण की एवढा सुंदर असा रोड बनवला आहे ना. बाईक कमीत कमीत किती किलोमीटरचा असेल रोशन? 700 किलोमीटर. ओ भाई साहेब काय बनवलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बघू शकता म्हणजे केवढा सुंदर असा रोड आहे. असं वाटतं हिमालयामध्ये आलो आपण. हे बघा या साईडला आहे आपला जिगरी यार ज्याचं नाव आहे करण. करण अर्जुन किधरे अर्जुन किधरे अर्जुन किधरे. ये ब्रो गाईज हा पण गाडी चालवणार आहे. आणि हा गांडू फक्त मजा घेणार आहे गाईज. आणि हा यो नुसता झोपाचा काम करतं गाईज. बघा आता झोपून उठले तुम्ही बघू शकता. काय करणार झोपाचा फक्त आणून. आता काय ना आपण कुठेतरी थांबू आणि जेवायला डायरेक्ट जेवणाचा पॉइंट बघूयात कुठेतरी. भूक लागली पक्की आम्हाला सगळ्यांना. 1 वाजला भाई. 1 वाजेपर्यंत दोघांनीच गाडी चालवली. आता जेवण वगैरे केलं तर भाई मी ड्रायव्हिंग करणार आहे. तर गाईज आता 3 वाजलेत आणि आम्ही आलो हॉटेलवरती जेवायसाठी. सो माझे मित्र पण आहेत पाठीमागे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण पाहिजे होतं त्याच्यामुळे आम्ही हॉटेल बघत होतो कारण की या साईडला ना जास्तीत जास्त व्हेज हॉटेल आहेत. पण ठीक आहे आता आपण बघूयात जेवण वगैरे करूयात थोडंफार. सांगा बरोबर. चिकन चिल्ली द्यायची. 1 चिकन चिल्ली. ए देवस्थानाला चालेल चिकन चिल्ली मागवत. चिकन चिल्ली. अरे व्हेज आहे ना. पनीर आहे. पनीर चिल्ली की नाही? पनीर मागवले ना. आम्ही पनीर चिल्ली मागवले आणि आमचे लाडके नाही काय उद्या दर्शन करायचं त्याच्यामुळे आता ठीक आहे आजच्या दिवस खाऊ. उद्यापासून व्हेज खाणार आहोत. तर गाईस या साईडला आली आमची चिल्ली. याने इकडे व्हेज खायला घेतली खपोली पण दोघाही मिळून. आम्हाला थोडीशी लेट आली आहे. चला खाऊन घेऊयात. तर चला काही जेवण वगैरे झालं आता आम्ही निघतोय. सो आता मी चालवणार आहे गाडी. यांनी दोघांनी चालवली इथपर्यंत.
कमीत कमी किती किलोमीटर आलेलो आपण? 250 किलोमीटर, 240 किलोमीटर काय बाकी 350 झालेले असला. बस जास्ती ना चालू होती. आता एकटा गाडी बघा कशी नेतो बघा, झणझणी दिला. चला पण टाकशील का बोलता आता? हा गलाले रे. तर काहीच आपल्या शेताच्या इथं आपण थांबलोय. मस्त वाटते. संध्याकाळचे किती वाजले आता? 6 वाजायला आले. हा सगळं शेत आपलाच आहे. आणि केळीची बाग आता कमीत कमी 1-1.5 वर्षापासून आपण ही बाग लावलेली होती. सो आपण फायनली आपल्या बागेवरती आलोय. आणि भाऊ पण या साईडला आलेत. बागेमध्ये चाललेत पाणी टाकायला. पाणी बिणी टाकून घ्या पटापट, कारण की माल निघणार आहे आपला लवकरच इकडनं केळीचा. तुम्ही पण व्हिजिट देऊ शकता आपल्या बागेला. बघू शकता किती हिरवगार बाग आहे आपली. अजून केळं लागतील आता हिला. एक केळ्यामध्ये पाणी टाकायला चाललंय. जा रे कटालो गाडी चालून आणि गाडी चालवायला लावतात मला नुसती. गाईज रोशन फिरता आमच्या बरोबर. आपला कामच त्या गावा पोचायचं. तर गाईज आता वाजलेत 8 आणि आता आम्ही आलो कॉफी प्यायला. सो चायच्या कॉफी बी घेतली. कशी कॉफी हे मला पण ना समजत. हे दोघा इथं पिऊन घेतले आवरे. कशी लागते रोशन तुला कॉफी? बेकार. कॉफी वगैरे पिली इथे. आणि थंडी तर भाई भरपूर या साईडला. वातावरण तर एकदम खतरनाकच झालंय. सो निघालो आता डायरेक्ट रूमवरती. आपल्याला रूम बघायची पहिली गोष्ट तर. मग त्याच्यानंतर आपण सकाळी आपण दर्शन घेणार आहोत. ओंकारेश्वरला जायचं. आता पहिला स्टे आपला ओंकारेश्वरला असणार आहे. सो निघालोय आता. चालवतोय गाडी जो रोशन. तर कधीपासून गाडी तर चालू होता करण भाई. आणि मग आता मी चालवतोय. अगोदर मी चालू होतो. म्हणजे मी तर चालवले 3-4 तास. पाय दुखता नाही यार. किती पाय दुखतात माहिती. रोजच गाडी चालवतो मी. काही तुम्हाला तर माहित आहे. रोज गाडी चालवावं लागतं. रोज पाय दुखतात माझं. त्यांना माहित आहे. म्हणून मी गाडीने जाऊन आराम नसता आराम. जाम मजा करू उद्या परवापासून भाई. असे ब्लॉग टाकतो ना भाई. कथाही झेर सगळं काय दाखवतो तुम्हाला टोटली भाई. आता तर पहिला जाऊयात रूम वरती. फ्रेश व्हायचं. आंघोळ नाही केली हा का मी सकाळपासून. गाडी नसा झोपल्या नुसता. काहीच फायनली आम्हाला हॉटेल वगैरे सापडलाय. आम्ही इथे हॉटेल घेतलाय. सो बघू शकता बाहेरचा असा क्लायमेट वगैरे. भरपूर थंडी वगैरे आहे इथे या साईडला. आपल्या इकडे कमी थंडी पडते. इकडे भरपूर जास्त थंडी पडते. सो ठीक आहे. तर काहीच पटापट रूम भेटली आहे. जाऊयात रूम मध्ये. पहिला तर बॅगा वगैरे काढून घ्यायला लागतील. तर माहिती आहे बॅगा बिगा दिते का नाही आम्हाला. भाई बैग लेके जाओगे आप? लेके आएगा ना ऊपर. ओके. रूमचा रेट ना भाई भरपूर स्वस्त आहे मंडळी. भरपूर म्हणजे भरपूर. कारण की का माहिती आहे का 2000-2200 रुपये असं म्हणजे रेंट वगैरे बोलतात. आणि 1500 रुपये पण बोलतात. कोण 3-3 हजार बोलतात. रूम तर एकदम चांगली आहे. आणि आम्हाला भेटली आहे फक्त आणि फक्त 1200 रुपयाला रूम. ते पण डबल बेडचं. आम्ही 4 जण आहोत. डबल बेड घेतला आहे. ते वरती जाऊन रूम वगैरे तुम्हाला दाखवतो मी आता. आणि विथ वायफाय वगैरे सगळे सर्व्हिस चांगली आहे. तर इथं रेंट मात्र कमी आहे. आज मी तर फर्स्ट टाईम आलो त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला रूम वगैरे एकदम स्वस्त भेटतात इथे. आणि जर आणखी तुम्हाला थोडेफार हेवी नको आहेत तर 500-600ला पण भेटतील मला तर वाटतं इथं रूम. कारण की 1200 रुपयाला चांगली रूम भेटली आहे. स्पंचवाली गादी वगैरे. झोप बी एकदम खतरनाक लागणार आहे. सगळं नियोजन झालंय. आता जाऊयात वरती. पहिला तर फ्रेश वगैरे होऊन घेतो आपण. तर की ना हातनाला नाही भाई. लो जल्दी ले लो. बहुत थंड लग रही है यार इधर. लेत आता वरती घेऊन बॅगा वगैरे. रूमची चावी पण घेतली आहे. तर गाईज बघा आमची कशी रूम असणार आहे. या साईडला हा एक बेड असणार आहे. आणि बेडची खासियत तुम्हाला दाखवतो भाई. पकड जरा मित्रा. जेवायला जायचं का आपल्याला? फटाफट जेवण करायला जायचं तर आपल्याला. दोन्ही साईडला या साईडला बेड आहे. इथे दोन्ही बेड बाजूला आहेत. आणि या साईडला वॉशरूम पण आहे. फक्त रूम कितीला भेटले माहिती का आम्हाला? फक्त आणि फक्त 1200ला भाई. म्हणून तुम्हाला सांगतो इथे आल्यावरती रेट करा. मार्जिन जास्त सांगतात ते. आणि आम्ही ना सकाळी भाई स्टारबक्सची कॉफीचा
कॉफी Starbucksची कॉफी पण आणली. कॉफी पण आणली का हा बाई. भाई पूर्ण तू याचा ना ना आता Starbucks बनून हा ठीक आहे काहीतरी मेहनत कर. काहीतरी करायचा प्रयत्न केला कारण भाई भाऊनी ठीक आहे आता फटाफट फ्रेश व्हा डोका बघ कसं झाले एवढी ट्रॅव्हलिंग केली आहे आपण किती ट्रॅव्हलिंग केली कारण तरी पण कमीत कमी 600 किलोमीटर 600 किलोमीटर आज केली आहे उद्या पण 600 असं 600 करून 2-2.5 किलोमीटर पर्यंत आपल्याला जायचं नेपाळ पर्यंत सगळे देवस्थान करणार आहोत आपण ये सगळं आता कप खोलायला घेतलंय का आता स्टार कॉफी म्हणतोय कसं काम ठीक आहे. 505 माझा पण काढले का तुम्ही माझ्या नावाचा खोललेला तुम्ही मगाशी तुझ्याच नावाचं होतं. बघून दे तर गाईस बघू शकता आम्ही प्रत्येकाच्या नावाचे असे म्हणजे ग्लास केलेत भारी वाटतं यार ये नालाय का आमची रूम बघ कवरी भारी आहे रूम बघ 150 वाली नो पोचलो आता अवतार बघ अवतार बघ माझा सकाळपासून आंघोळ नाही केली त्यांनी दात बी नाही घसलं. आय दात पण न घसलं मी बराच बिराच द्यायला सांगलेला ना तुला मोबाईल बोलतं खरखर करतो आवाज नाही आहे हा अरे झोपलेलो गाडी हो झोपलो चालवली गाडी येस हो सकाळचे जण दर्शन घ्यायला 6 वाजता सकाळचे दर्शन जण घ्यायला अकाला नाही तुला बाय अकाला नाही येत आईला बाय केला चला तर पटकन मी फ्रेश होतो येतो फ्रेश आणि मला एकट्याला व्हायचं आहे पटकन डोसा डोस्याला उद्या डोस्याला थांबवू द्या जयपूरला आता आलो आम्ही रेस्टॉरंटला तर चला पटापट जेवण करून घेऊयात असं असणार रेस्टॉरंट वाटतं इथलं आणि इथे तुम्हाला प्युअर व्हेजच भेटणार आहे कारण की मंदिरांच्या ठिकाणी प्रत्येक तुम्ही कुठेही जावा देवदर्शन करायला तिथे व्हेजच भेटेल म्हणजे आजपासून आता आपल्याला व्हेजच खायचं आहे आणि मी आज व्हेज नव्हतं खाणार आता नॉनव्हेज खायचं होतं मला कारण की सकाळपासून आम्ही दर्शन करणार आहोत 12च्या नंतर तर पण इथं नाही भेटत आहे मंदिराच्या ठिकाणी भेटतच नाही आहे तर आता करूयात जेवण वगैरे आपण तर आलो हॉटेलमध्ये तरी आता इथलं व्हेज थाली आहे वगैरे आम्ही काहीतरी मागू जेवण्यासाठी भूक लागली पक्की आणि मग लगेच रूमवरती जायचं आहे बघू शकता ॲम्बियन्स वगैरे हॉटेलचा थोडा सुंदर असा ॲम्बियन्स आहे आपल्यासोबत करण पण आहे करण काय खाशील तुम्ही काल मी काही आम्ही मच्छी खाशील नाही. प्युअर व्हेज भाई प्युअर व्हेज खायचं आता आपल्याला 12 ते 13 दिवस पूर्ण व्हेजच खाणार आहे मी आणि ही जर्नी कशी होती माझी ते पण तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगेल एवढ्या दिवस मी व्हेजच खाणार आहे म्हणजे तर काहीच पहिलं तर आम्ही मागवली आहे बघू शकता या साईडला क्रिस्पी मागवली आहे पनीर क्रिस्पी आणि मोसंबीचा ज्यूस काहीतरी हेल्दी खाऊ बोललो सोप हां मजा आली हॉटेल पण मस्त आहे आणि सगळे व्हेजच हॉटेल आहे तिथं तर गाईज चला आता आपण पटापट जेवण करून घेऊयात या साईडला पनीर काहीतरी मागवले पनीरचं सगळं रोटी आहे राईस घेतलाय डाळ भात घेतलाय बोलो काहीतरी सॉफ्ट जेवण करू तर गाईस आता निघालो आम्ही हॉटेलच्या इथनं जेवण वगैरे केलंय फुल टम्मी फुल झाली आहे भाई जेवण कसं होता एकदम मस्त जेवलो कडक आता जाऊयात आपल्या शॉपवरती बोलतात दुकानावर चला जाऊयात आपल्या रूमवर तर काही जस्ट बेडरूम मध्ये आलो आता झोपायची वेळ तर झाली आहेच आणि सध्या थोडाफार टाइमपास करू आम्ही आणि मग झोपून जाऊ सो त्याच्यामुळे आता सकाळी लवकर उठायचंय दर्शन वगैरे घ्यायचंय आणि भरपूर सारे दर्शन तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहेत उज्जैनला सुद्धा जाणार आहे तो पण पॉइंट भरपूर सुंदर आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करू या ब्लॉगद्वारे सो आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कारण की पूर्ण ब्लॉग हा तर ट्रॅव्हलिंग मध्येच गेला आमचा पण उद्यापासून नेहमीप्रमाणे रेग्युलर ब्लॉग आणि सुंदर असे ब्लॉग दाखवायचे प्रयत्न करेल तुम्हाला सो आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज